वेगळं स्वरूप निर्माण केलं आणि आपल्या गावाचं कमी वेळेमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने चांगला बॅटर ठरला जितू भोपी. मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे शिवम बिरजाई. पहिला बॉल सोडण्याचा वापर केला गेलाय. असं म्हणतात ना, अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों को छोडो मत. चारोच्या मॅच आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर नक्कीच श्रद्धांजली चषक 2026 आपण पाहतोय आणि धर्म प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश मडवी, त्यानंतर त्यांचे बंधू आपण पाहू शकाल पकरांजी मडवी साहेब. या दोन्ही मात्र टॉस बॉक्स पाहायला मिळतात. समोर आपण जर पाहिलं तर खेळाडू कक्ष पाहतोय. समोर आपण जर बॅक साईडला पाहिलं तर निसर्ग, त्याने इनसाइड कव्हर फटका, हा फटका फसला गेलाय. इथे मात्र सोमेश कोंडलेकर सेल करतो ड्रॉप, पकडो क्या जीतो मॅच, झेल छुटा सपना टूटा. कारण समोर आपण जर पाहिलं तर जितू भोपी सारख्या हार्ड बॅटरला तुम्ही दिली आहे संधी. मी नक्कीच म्हणेन की स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. कारण या फलंदाजाला संधी मध्ये संकटाचं संकेत चिन्ह नक्कीच असेल येणाऱ्या ओव्हर्स मध्ये, हे शिवम बिरजेला देखील माहिती आहे. आणि त्याकरता आपण जर पाहिलं तर इथे मात्र आता मॅच मध्ये रंगत पाहायला मिळणार आहे. धावसंख्या चांगली गोलंदाजी आहे, कुठल्या प्रकारचा मोठा चूक मारू देत नाहीये. पहिलेच फुल प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती असताना इथे अशोक जाधवनं सरळ आमचं स्वागत केलंय. सरळ दिली आहे मात्र मुख्य समान कक्षाला मात्र सलामी अशोक जाधवच्या पाठमधनं आलाय. द ब्रँड ऑफ गणेशपुरी, पॉवरफुल ब्युटिफुल षटकार 6 धावा. सुरुवात सिंगलने केली होती. कारण सेन्सिटिबल क्रिकेटर आहे, शांतता आहे त्याचं मूल अर्थ पार मिळतोय. कारण ज्या पद्धतीनं जो सातत्याने म्हणतो ना की शांत असतो तो भयानक असू शकतो, तो कर्तृत्वाने. इथे आडव्या बॅटनं खेळायचं होतं, पाठचं लिडिंग एज आणि इथे मात्र परतावा लागेल. फर्स्ट गई बड़ी मस्ती छाल भाई अशोक जाधव यहाँ पर डगआउट पे जाता हुआ. फर्स्ट विकेट इज डाउन अशोक जाधव. प्रतिमध्ये आपण पाहतोय पहिली मॅच जी आपण पाहिली होती योगेश पाटील यांनी कंपनी गावदेवी अकलोली. त्यानंतर या मॅच मध्ये मॅच क्रमांक 3 एका साइडनं वज्रेश्वरी तर एका साइडनं गणेशपुरी. नवीन बॅटर आणखीन एक सध्या तरी फॉर्म मध्ये नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं गोरसे संघाला छा पद्धतीनं बॅकफुटला नेऊन ठेवलं होतं, तोच मात्र यावेळी पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये तो मयुरेश पाटील यावेळी सायकल एंड वरती येतोय. नवीन वर्ष आपण पाहतोय जानेवारी फेब्रुवारी क्रिकेट कंप्लीट झालंय, थोडंसं तो ऊन वाढतंय आणि मार्च महिना आपण पाहतोय. आणि इथे मात्र नक्कीच याच महिन्यामध्ये स्पर्धेची सुरुवात पहिल्या दिवसामध्ये शानदार पद्धतीने पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल स्लोअर लाईन ऑफ लेंथ स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी. सुंदर बॉल हाताला गेला, लाईन खूप चांगली आहे. आज गुड बॉलिंग, आज गुड क्रिकेट इज पॉसिबल. कारण करून दाखवणारी ताकद आपल्या प्रत्येकामध्ये असते, मग ते करून दाखवावं लागतं. प्रत्येक गोष्ट सहज प्राप्त होत नसते. मग इथे तेच पाहू शकाल की खऱ्या अर्थानं शिवम बिरजेने करून दाखवलंय. पहिलेच खेळ हाताला गेले, दोन्ही बंधू पाहतो मैदानाच्या आतमध्ये दर्शन बिरजे आणि शिवम बिरजे. यावर क्लास केलाय, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने बॅटबॉल पंच केलाय मयुरेश पाटील कडनं. यावेळी मात्र 2 डिस्टन्सच्या मधोमधनं बॉल निघून चालला इंटू द गॅप इज क्लिअर. बाउंड्रीज आहे, चौकार 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती अंश
आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आपण पाहू शकाल दर्शन ब्रिजेश शिवम ब्रिजे दोन्ही बंधू अंश आणि हर्षू हे देखील दोन्ही बंधू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती और क्रमांक 2 आज मात्र महत्वाचा आधारस्तंभ नाहीये टीम वज्रेश्वरीचा अंकित पटेल आज या स्पर्धेमध्ये नाहीये मात्र नक्कीच कुठेतरी त्याची जाणीव आणि नक्कीच पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून कारण परफेक्ट ऑलराऊंडर देखील होता टीम वज्रेश्वरीचं गावाचं खऱ्या आता त्यांनी देखील खूप साऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेटर म्हणून तो देखील एकदा फॉर्मॅट पासून ओपन स्पर्धेत होता त्यानंतर भेवंडी टेनिस बॉल मध्ये बर्फानी बाबा या टीम कडनं खेळताना पाहायला मिळाला मात्र आज तो स्पर्धेमध्ये नाही टीम्स मध्ये पाहायला मिळत नाहीये कुठेतरी त्याचं बेनिफिट इथे मात्र टीम वरिष्ठला मिळणार नाहीये साऊथ मॅचच्या दिशेनं और क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आहे अनसिंग सायकल ती पाहू शकाल बॅटर मिस्टर जितू बोपी चांगला बॉल होता परफेक्ट पाहू शकाल अडव्या बॅटर फेस करायचं होतं ऑनसाइडला ऑप्शनच्या बाहेर दोन शफल करण्याचा प्रयत्न होता बिग बॅटर आपण पाहिलं जितू भोपीकडनं सिंगल आली आहे 22 रुपयानं आणि एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे 1 विकेट लॉस ऑफ टीम नित्यसाई गणेशपुरी 13 या धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे अशोक जाधवच्या बॅटमध्ये षटकार आला होता सिंगल डबल पाहायला मिळाली त्यानंतर मात्र शिवम ब्रिजेनं राईट ऑन द टार्गेट सरळ मात्र अशोक जाधव वरती आणि सरळ त्या ठिकाणी मात्र अशोक जाधवची महत्वाची विकेट पाहायला मिळाली बॉल क्रमांक 2 सबमरीन डिलिव्हरी बॉल हाईट दिली नाहीये चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हरी करणारे पाहू शकाल थोडं म्हणतो ना क्रिकेटमध्ये 2 सूत्राचा वापर सातत्याने केला जातो एक्सपिरियन्स म्हणजे बेस्ट टीचर आणि प्रॅक्टिस म्हणजे सराव असं म्हणतात की एकट्याने काय होतं अरे मित्रांनो एकट्याने सर्व काय होऊ शकतं कारण सूर्य देखील एकटा आहे मात्र पूर्ण जगाला प्रकाशित करू शकतो एवढी ताकद त्याच्याकडे म्हणून एकट्याला कधीच कमी समजू नका कारण स्वतःवरती बिलीव्ह ठेवा जर विश्वास असेल ना तर जग देखील जिंकता येईल यावली फटका फसला गेलाय मिक्स टायमिंग स्ट्रोक्स मयूरुष पाटील इथे हा झेल देखील ड्रॉप होतोय मला वाटतं नक्कीच टीम वज्रेश्वरीला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल नुकताच त्यांची स्पर्धा देखील कंप्लीट झाली आहे त्यानंतर लीग देखील आपल्याला पाहायला मिळाली इथे मात्र संधी दिली जाते दोन्ही बॅटरला आणि आयुष्यामध्ये जेव्हा संधी मिळते ना त्याचं सोनं करावं लागतं मयूरुष पाटील आणि जितू भोपी एक झेल त्यांच्याकडे इथे ड्रॉप होताना पाहायला मिळाला मग त्यानंतर संधी मिळते धावसंख्या आपण जर पाहिली तर ज्यामध्ये प्रत्युत्तर दिले गेले मोठं सुप्रतित्तर आतापर्यंत मारू देत नाहीये अनसिंग गोलंदाजी पाहायला मिळते लेन चांगल्या लाईनअप पाहायला मिळते आज गुड बॉलिंग षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर दुसरं आहे धावसंख्या आपण जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते ती फलकावरती 14 या धावसंख्येवरती आहे परफेक्ट पाहू शकाल इथे मात्र अट्रॅक्शन पद्धतीनं ट्रॅकिंग शॉट इसचा कव्हरला खेळला गेलाय अलाउन द कार्पेटनं एक सिंगल येते एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या फलकावरती 15 भव्य दिव्यची स्पर्धा आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यातील वस्ते तालुका आणि वस्ते तालुक्यातील मात्र परिसर खऱ्या अर्थानं परिचयाचा आहे चांगल्या पद्धतीने पाहू शकाल त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच जानमान घोडगाव या स्पर्धेमध्ये देखील दाखल होते आपलं देखील हार्दिक स्वागत आहे भुवन अँड टीम कंपनी चार बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय और क्रमांक 2 पाहतोय समोर मयूरुष पाटीलला मिळणारी संधीचं सोनं करेल का पाहायला मिळणार आहे बॉल क्रमांक 5 राईट ऑन वेवर द विकेट्स इथे मयूरुष पाटील थोडं म्हणतो ना झेल छुटा सपना टूटा मयूरुष पाटीलचा झेल सुटलं लगेच मात्र षटकार आलाय 6 धावा इथे मात्र सपाट वाढते 6च्या मदतीनं 21 या धावसंख्येवरती वास्तुस्थिती आहे कारण पकडो क्या जीतो मॅच हे सत्य आहे क्रिकेटमध्ये मग क्रिकेट कोणतं आहे सुद्या इथे मात्र मयूरुष पाटीलला मिळली तिथं मात्र खऱ्या अर्थानं सरळ मात्र अनसाइडला सर फेकून दिला गेलं असताना डिलिव्हर जाग्यावरनं एक दिमागदार दर्जेदार परफेक्ट शॉट सिलेक्शन 6 धावा आणि 6 धावाच्याच मदतीनं 20 फंदन ऑन कार्ड पाहू शकाल 1 विकेट लॉस ऑफ 21 या धावसंख्येवरती अंतिम बॉल बाकी आहे षटक क्रमांक 2 पाहतो आता प्रेक्षकांच्या माहिती करता तुम्ही पाहतात साई वज्राई वज्रेश्वरी फील्ड करत असताना नार्बीचा कॉल जिंकला होता टीम वज्रेश्वरीनं डिसाईड केलं फील्ड करण्याकरता आणि बॅटिंग करण्याकरता प्राचारित केलं टीम मात्र गणेशपुरीला लास्ट वर अगेन्स्ट आपण बहुशा नक्कीच अंतिम बॉल फेस करण्याकरता पुन्हा मयूरुष पाटील स्ट्रायकर एंड वरती आहे यावेळी चांगला स्ट्रोक आहे खूप चांगल्या पद्धतीने आडव्या बॅटनं राज शेळके त्या ठिकाणी फील्ड करतोय एक सिंगल
सिंगलच्याच मदतीनं ओव्हर क्रमांक 2 कंप्लीट झाली. 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या इनिंग्स मध्ये टीम नित्यसाई गणेशपुरी प्रति पूर्णांक 11च्या सरासरीनं 22 या धावसंख्येवरती आहे. कडवीड गोलंदाजी मार्कवरती सध्या तरी आपल्या समाजाकडनं सातत्याने खेळत असतो. वसई ग्रामीण आदिवासींच्या माध्यमातून मात्र जेव्हा जेव्हा एकदा ओपन्स मध्ये आला तेव्हा खऱ्या अर्थानं मात्र त्याने देखील आपलं स्वतःचं वेगळं स्वरूप निर्माण केलंय. त्याचा देखील इतिहास तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवतोय. गेल्याच वर्षामध्ये पाहिलेली जर्मन घोटगाव स्पर्धा तिथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे टीम कंपनी या वारेट सिंगाला त्याने मात्र 1 बॉल 6 धावा असताना सरळ मात्र गणेश विरोधात तो षटकार ठोकला होता. तोच मात्र दुष्यंत काचरे यावेळी गोलंदाजी मार्कवरती पार पडतोय. और क्रमांक 3 मयुरेश पाटील आणि जितू बोबी इथे चांगली पार्टनरशिप करावी लागेल. आणि बर्थडे बॉय दुष्यंत काचरे ह्याचा आज वाढदिवस आहे. दुष्यंत काचरे तुला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल ये दुआ है हमारी. बर्थडे बॉय वर्षाचे 364 दिवस ज्या दिवसाची आपण प्रतीक्षा करत असतो आयुष्यामध्ये तो दिवस म्हणजे हा बर्थडेचा दिवस. तो बर्थडे बॉय गोलंदाजी मार्कवरती आहे. मयुरेश पाटील थोडंसं पॉइंट करण्याचा प्रयत्न तर पुढे येऊन अग्रेसिव्ह पद्धतीनं इथे मात्र फील्ड पार पडते. सिंगल आली आहे आणि सिंगलच्याच मदतीनं दुष्यंत काचरे पहिला बॉल डिलिव्हर केला गेला. 4 फूटच्या माट्याचं आपण पाहत एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतायत. त्यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे भुवन, आशिष पाटील, सागर अँड टीम कंपनी, देवा, धनंजय चोरगे, शहरमार घुडगाव, सूरज पष्टे. इथे पहिला बॉल होते पाहू शकाल. आतापर्यंत जितू बोबी थोडं स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. थोडंसं आउटकम पाहायला मिळतंय मात्र केव्हा फॉर्म येईल सांगू शकणार नाहीयेत कारण क्रिकेट देखील तसंच आहे. सेकंदामध्ये बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सरड्याप्रमाणे रंग बदलणारी जात म्हणजे क्रिकेट आणि डोळ्यामध्ये विश्वास नसणारा खेळ म्हणजे क्रिकेट. इथे डॉट केलं गेलंय पण म्हटलं ना की सर सध्या तरी मी म्हणतो की थोडंसं आउट फॉर्म पाहायला मिळतोय मिस्टर जितू बोबी. मयुरेश पाटील एक सिंगल आली आहे. 22 रुपयाने सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड विश्वागडा 24 या धावसंख्येवरती 24 या धावसंख्येवरती पार पडतोय. और क्रमांक 3 आहे. त्यातील आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट केला दुष्यंत काचरेनं. वज्रेश्वरी अगेन्स्ट गणेशपुरी एक चांगली मॅच फाईट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश पाटील इथे पाहू शकाल बॅटरी बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. सिंगल आली आहे आणि सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड 25 वरती जाऊन पोहोचलाय. 40+ धावा नक्कीच करावी लागेल कारण एका साईड पाहिलं तर आज अंकित पटेल जरी नसेल तरी दुष्यंत काचरे सारखा बॅटर आहे, दर्शन बिर्जे सारखा बॅटर आहे, त्यानंतर पाहू शकाल सोमेश कोल्हेकर सारखा अंश आहे, त्यानंतर हर्षू देखील बॅटर आहे. चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे देखील आहे. अशा पद्धतीनं गोलंदाजी आपण पाहतोय आणि षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. त्यावेळी चांगला स्ट्रोक आहे इथे मात्र ऑन साइडला वॉटर फील्ड नाईस फील्ड पाहायला मिळते. पाहू शकाल या ठिकाणी राज शिळकेकडनं सिंगल येते. आतापर्यंत या 4 बॉल मध्ये एकही मोठा स्ट्रोक मारू दिलाय दुष्यंत काचरेनं. यालाच म्हणतात क्वालिटी. कारण तुमच्याकडे गुणवत्ता किती आहे हे मात्र बोलण्यापेक्षा कर्तृत्वाने जागृत व्हा आणि कर्तृत्व क्षमता मात्र मैदानाच्या आतमध्ये करा. कारण मैदानाच्या बाहेर बोलणं खूप सोपं असतं मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं खूप कठीण असतं. बॉल क्रमांक 5 आतापर्यंत फक्त 4 सिंगल वेट करून खेळला गेलाय. आम्ही पाहू इथे मात्र इनफिल्डच्या वरनं बॉल इसता कव्हरला मयुरेश पाटीलच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा मात्र फील्ड मध्ये झाली आहे फंबल. आला इथे मात्र चौकार 4 धावा. या मॅच मध्ये आता इंटरेस्ट पाहायला नक्कीच मिळेल कारण ही फायटिंग शेवटच्या ओव्हर्स मध्ये नक्कीच जाईल कारण त्याकरता ओळखले जाते त्या परिसरामध्ये दोन्ही बलाढ्य ताकदीच्या टीम आहेत. गणेशपुरी असेल किंवा वज्रेश्वरी असेल. दुष्यंत काचरेचा अंतिम बॉल येथे पुढे पाहू शकाल. आज मात्र परफेक्ट मयुरेश पाटीलचं देखील शॉर्ट सेक्शन पाहायला मिळत नाहीये. सिंगल आली आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 10च्याच आपण पाहिलं तर
पाहायला मिळतीये 31 या धावसंख्येवरती. प्रति पूर्णांक आपण पाहतोय. अंतिम मात्र शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. बेलाला महत्वाचं तरी बॅटर नसेल ना तरी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं काम केलं गेलंय. अंकित पटेलनं तर कॅप्टनची भूमिका दर्शन बिर्जेनं बजावली आहे आणि दर्शन बिर्जे या 2 वर्षामध्ये खूप चांगलं काम करतोय. एक्सपिरियन्स जरी तेवढा मोठा नसेल तरी आपल्या कर्तृत्व जबाबदारीनं तो परिपूर्ण पाहायला मिळतोय. आता मयुरेश पारी इथे मात्र नो वेट अँड वॉच ओनली ऑन फायर अँड सेट मोमेंट. या मोमेंटला तुला खरं तर सेट झाल्यानंतर बॅटिंग करावी लागेल कारण आता पर्याय नाही आहे. 15 तरी धावा या ओव्हर्समध्ये येणे खूप गरजेचे आहेत कारण आतापर्यंत 31 या धावसंख्येवरती पाहतोय. षटक क्रमांक पाहू शकाल सोमेश कुंडलेकर गोलंदाजी मार्कवरती ओल क्रमांक 4. मयुरेश पाटील समोर सोमेश कोंडलेकर. पहिला बॉल इथे मात्र हा फटका फसला गेला. शेडू हवेमध्ये आहे. शेडू खाली मात्र या ठिकाणी राज शेळके विकेट सोबत विकेट क्रमांक 2 मिस्टर मयुरेश पाटील आज बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर ज्याने तरी 2 ते 3 वर्षामध्ये स्वतःच्या नावाचा सिम्बॉल आणि क्षेत्रामध्ये दिलाय. छोटा फटाका मात्र बडा धमाका नेहमीच करत असतो तो मात्र विकी काले आता मैदानाच्या आतमध्ये. थायडी जरी कमी असेल तरी खऱ्या अर्थानं नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये खासदार ट्रॉफीमध्ये ज्याच्या बॅटमधनं लगातार 5 षटकांचा विक्रम या सीझन मध्ये आला होता तोच विकी काले आता स्ट्रायकर एंड वरती आहे. थोडासा नाराज केलाय आपण जर पाहिलं टीम गणेशपुरीनं कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती अशोक जाधवनं मोठा असो खेळला होता. मग त्यानंतर थोडंसं सगळ करताना जितू भोपी पाहायला मिळाला. मग त्यानंतर मयुरेश पाटील देखील आपण थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला मिळालं. मग त्यानंतर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये विकी काले. सोमेश कोंडलेकर तारीफ करेन मी सर गोलंदाजाची एक चांगली लेंथ एक चांगलं लाईन अप एक चांगलं क्रिकेट तरी मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॉल क्रमांक 2 यावेळी म्हटलं ना छोटा फटाका बडा धमाका सर ब्लास्ट ऑफ द मूवमेंट. आती है अपनी झलक आती है अपनी पहचान. हम हमारे नाम से नहीं हम हमारे काम से जाने जाते हैं. षटकार 6 धावा. एक गोड व्यक्तिमत्व आणि किंग मेकर बसे सध्या तरी पाहू शकाल एसके दादा यांच्यामध्ये या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. शिवनसीची आन बान शान आणि वसई तालुक्याचं किंग मेकर एसके दादा किंग आपण पाहू शकाल या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विराजमान व्हा. वेलकम वेलकम. चांगल्या पद्धतीने बॅटबॉलला खेळायचा प्रयत्न केलाय. इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. सिंगल आली आहे आणि सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचेल. 38 या धावसंख्येवरती विकी कालेचा एक महत्वाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतो की गोलंदाजी मार्क वरती असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झाला. 38 धावसंख्येवरती टीम गणेशपुरी. जितू भोपीच्या बॅट मध्ये खूप सारी अपेक्षा होती आज मात्र ती अपेक्षा पूर्णपणे इथे 5 बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल धावसंख्या इथे मात्र 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. इथे मात्र आपण जाऊयात थर्ड अंपायरच्या दिशेनं. संदीप मडवी आपण या.
That is a white ball. As a good decision. एक सिंगलच्या मदतीनं अतिरिक्त स्वरूपानं धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचते. प्रति षटकामागे 10ची सरासरी जरी आली तरी या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढेल आणि इथे पाहायला मिळणार आहे. कारण दोघांकडे खूप चांगलं क्रिकेट आहे. सातत्याने खूप साऱ्या पद्धतीने अनेक स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपलं चांगलं क्रिकेट करत असते. इथे काहीतरी मात्र कानमंत्र देत असताना आपण दर्शन बिर्जला पाहतोय. सध्या कॅप्टनच्या भूमिकेत आहेत ते आणि किपरच्या भूमिकेत देखील आपण त्याला पाहतोय. 39 धावसंख्या अंतिम स्पीड असताना इथे मात्र विकी कालीच्या बॅटमध्ये एक मोठा सुगाला. जितूच्या बॅटमध्ये आतापर्यंत जितू 5 बॉल खेळलाय आणि फक्त 3 धावा जितून बनवल्यात. बॉल क्रमांक या ठिकाणी 4. छवडी चांगला बॉल आहे. पॉकरमध्ये पाऊशर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अक्षरशः हुक केले त्याच्यावरती. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साईन स्कोर कार्ड 40 रन या धावसंख्येवरती आहे. 2 विकेट लॉस ऑफ नित्यसाई गणेशपुरी 40 या धावसंख्येवरती पाहतोय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. अंतिम 2 बॉल आहेत. पण ते विकीच्या बॅटमध्ये एक चांगला स्ट्रोक आहे आतापर्यंत. विकी मध्ये पुणे त्यापर्यंत अटॅक करेल का पाहायला मिळणार आहे. बॉल क्रमांक 5. प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच आहे. एका साईडनं गणेशपुरी तर एका साईडनं वज्रेश्वरी. विकीच्या बॅटमधनं आणखीन एक स्ट्रोक आलाय. वाडावाडी क्या बात आहे. सुपर डायमिंग. पण जर पाहिलं तर विकी कॉली फक्त 2 बॉल खेळलाय. 3 बॉल खेळलाय टोटल्स आणि 13 धावा त्याच्या बॅट मध्ये ऍज अ इम्पॉर्टन्स. या धावा खूप महत्वाच्या या मॅच करता. धावसंख्या इथे मात्र वाढतीये. जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती 46 या धावसंख्येवरती. आता टीम गणेशपुरी मिळणे मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. अंतिम बॉल इथे मात्र परफेक्टलीला बॉल उडून दिला यादव कॉपी बुक स्टाईलनं. बॉल मात्र निघून चला फाईन वरनं सरळ दर्जेदार दिमागदार षटकार 6 धावा आणि या 6 धावाच्याच मदतीने स्कोर वरती विजयाकरता 53 धावांचं लक्ष आहे. त्याआधी आपण जाऊयात. आपण आमचे साथी कॉमेंटेटर आणि आमचे गुरुवर्य प्रमोद शेटकर जॉईन होतील. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक. 24 बॉल आणि विजयाकरता 53 धावांचं लक्ष आहे. ती मात्र वजी समोर. त्याआधी घेऊयात ब्रेक. देऊयात डिझेलला संधी. ऐकूयात डिझेलला.
धन्यवाद गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस व्हॉइस ऑफ किल्टन आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. दुपारच्या सत्राला सुरुवात होत असताना दुपारच्या सत्रात सर्वांना पुन्हा एकदा शुभ दुपार. जे श्रोते जुळले गेले त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि नुकतेच ज्यांचं आगमन झाले ते तुम्हा सर्वांचे लाडके एसके भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि आज सुवर्ण हस्ताक्षरात लिहिलेला दिवस आपला असतो तो म्हणजे जन्मदिवस. आणि 5 मार्चचा दिवस जेव्हा उगवतो तेव्हा शुभेच्छांचा अनेक वर्षाव होत असताना पाहायला मिळतो. आणि एसके भाई आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. आपण अशाच प्रकारच्या समाजसेवा क्रिकेटवर योगदान देणारं असं प्रेम नितांत आपलं राहो. आरोग्य संपत्ती सुख समाधान मात्र सातत्याने दीर्घायुष्य आपणास लाभो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना आहे. आज एसके बाई या ठिकाणी उपस्थित झालेत व्हाईट अँड व्हाईट मध्ये. आणि एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख या पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने पाहायला मिळते. कधीही मात्र तुम्ही रात्री अपरात्री गेलात तर नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये लिहिलेलाच नाहीये. त्यामुळे नेहमीच एक दानशूर व्यक्तिमत्व पण ज्यांची ओळख पाहायला मिळते. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि ते त्यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक सेलिब्रिटींना ज्यांनी या पालघर जिल्ह्यामध्ये आणलंय उपस्थिती नोंदवले. आणि सध्या तरी आम्ही यंदा खार्डीच्या मैदानात मिस केलं. एसके भाई कोसमाई खार्डी पुढील वर्षामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतील. प्रभाकर शेठ पाटील यांच्या स्पर्धेमध्ये सातत्याने सेलिब्रिटी येत असतात परंतु यंदा वेळ नसेल आणि त्यामुळे मात्र यंदा आपल्याला पाहायला मिळाले नाही. या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते आणि विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 53 या रन्स 53 रन्स टू विन असतील. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर पांडुरंग मोरला आपण पाहतायत. आणि बॅटिंग साठी आपण पाहिलं तर 2 फलंदाज शिवम आणि अंश असे 2 फलंदाज धट्टे कट्टे पाहायला मिळत आहेत. सध्या ओमकार पाटील खूप बिझी आपल्याला पाहायला मिळतात आयोजकाच्या भूमिकेत. हर्षल सध्या जोडले गेलेत स्कोरिंगची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. अडथळा थोडासा निर्माण झाला पावलांमध्ये बिघाड. 2 पंच सध्या विशेष सहकार्य करताना या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. ओंकार एका साईडला आपण पाहतायत राजेश गिरत यांचे सुपुत्र आणि राहुल यादव अर्थातच लैला यांना आपण पाहतायत विशेष सहकार्य त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. पहिलाच बॉल क्रॉस बॅटचा वापर केला होता. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सर्कलच्या बाहेर 1 रन मिळेल आणि या एकेरीने ऑफ द मार्क आपण पाहताय शिवमच्या बॅट मधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. साई वज्राई वज्रेश्वरी आणि एका साईडला नित्यसाई गणेशपुरी दोन्हीही मात्र अशी गावं आहेत की श्रद्धास्थान हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. अनेक भाविक ज्या मंदिरावरती दर्शन घेण्यासाठी येत असतात. ऑन साईडला खूप चांगला फटका परंतु फिल्डरला निवडलं. कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. आय थिंक सो अशोक जाधव पुढे सरसावले गेले होते. एक चांगला झेल टिपलाय अशोक जाधवच्या हातामध्ये. सेफ हँड फर्स्ट विकेट डाऊन. अंशला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 53 धावांचा पाठलाग करताना 1 वर 1. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरले एक वर एक सध्या आपण पाहतायत बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव 1 गडी बाद. 53 रन्स पाठलाग करत असताना कमबॅक केले नित्यसाई गणेशपुरी या टीमने. 24 बॉल मध्ये आपण मागील मॅचचा जर रिझल्ट पाहिला तर 68 धावा चेज झाले. त्या अगोदर आपण पाहिलं 89 धावांचा पाठलाग करताना जवळजवळ 7 ते 8 धावेने पराभव स्वीकारावा लागला धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या टीमला. श्रद्धांजली चषक चांदीप 2026 चा आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा.
सर बॅटचा वापर केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट टायमिंग. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलं कुशलच्या बॅट मधून. चांगला अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतो. दुष्यंतच्या बॅट मधून जे कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे चौकार आणि षटकार येत आहेत. सुपर बॅटिंग ते सुद्धा पांडुरंग मोर्चा अगेन्स्ट. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. बिटवीन द गॅप मध्ये बॉल फार वेग घेतोय आणि सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना हा बॉल सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता पहिल्या षटकाची घोषणा होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 38 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 18 बॉल 38 रन. मलाच 6 षटकार. आज जाधव भरपूर वर्षांचा कालखंड आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर वर्ष कारकीर्द ज्यांनी गाजवली. अजूनपर्यंत चांगली फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. आणि तोच खेळाडू अशोक जाधवला आपण पाहतायत तर एका साईडला शिवमला आपण पाहू शकतायत. 18 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण. 18-38 एक गणित सुटेल का याकडे लक्ष असेल. अप्रोच इंटेंट खूप चांगला होता. दुष्यंतच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. आल्या कोणत्याही प्रकारचा दबाव घेतला नाही कारण सलामीवर लवकरात लवकर बाद झाल्यानंतर थोडासा दबाव असतो. परंतु त्या दबावाला मला न जुमानता चांगली बॅटिंग करायची आहे हे त्याचं ध्येय गेल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दुष्यंत ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग यार. सध्या तरी आपण पाहिलं तर 15 रन झाले. 18 बॉल आणि 38 रनची आवश्यकता आहे. अशोक जाधव एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं या वेळेला ऑन साइडला शिवम आता थांबणार नाहीये. सरळ बॉलला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट अशोक जाधवच्या अगेन्स्ट. एक अप्रतिम धमाकेदार षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. शिवमच्या बॅटमधून अप्रतिम फटका पाहायला मिळतो. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित सकारात्मक दृष्टिकोन आणि साई वज्राई वज्रेश्वरी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता. ऑफ साइडला फॉलो केले या बॉलला
मिड ऑफ च्या रिजन मध्ये बॉल निघून जाईल. फेक येईल क्विकली तत्पूर्वी स्मार्ट सिंगल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेला वाईट यॉर्कर बॉल होता. बॅटचा टो एंड लागतोय. बॉल निघून जाईल गली रिजन मध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळेल अशोक जाधव. एक अष्टपैलू खेळाडू. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या. 30 रन 15 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. अशोक जाधव. शिवम आणि दुष्यंतला आपण पाहतायत. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर असावा आणि त्याचंच कारण ह्या वेळेला लगेच पंचाने हेरलं आणि इथून फ्री हिटचा सिग्नल सुद्धा मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत पाहायला मिळते 24 या धावसंख्येवर. 15 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. पंधरा बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. ह्या वेळेला ऑस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 रन्स 25 या धावसंख्येवर. अशोक जाधव एक हरहुन्नरी खेळाडू, परंतु शिवमच्या बॅटमधून जे चौकार आले ते नेत्र दीपक पाहायला मिळतात. लो फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला ऑन द राईट खेळला गेलाय. ऑन दी ऑफ खेळत असताना बॉलला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 26 धावा. चांगली गोलंदाजी हाताळले. त्या पद्धतीने कमबॅक कसं करावं, अचूक टप्प्यावर भेदक मारे कसे करावे, धारदार गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक सध्या तरी आपण पाहतायत अशोक जाधव दाखवत असताना. तर दुष्यंत आपण पाहतायत या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे. लो फुलटॉस बॉल होता. स्विच हिट करण्याची तयारी दाखवली होती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत आणि दरम्यान दुष्यंतला मात्र यावेळेला परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळते आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. गॉन. एक बॉल अजून सुद्धा पेंडिंग पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अशोक जाधवने. हलकासा स्टम्प्सला या वेळेला स्पर्श करत बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं की कशा प्रकारची विकेट आहे, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात. सध्या तरी नाजूक स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. झुंजतोय, स्ट्रगल करतोय. साई वज्राई वज्रेश्वरी हा संघ आपण पाहत आहेत. दोन्ही टीम्स एकमेकांसमोर भरपूर वेळा ठाकल्या असतील, परंतु अखेरकार क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर हे टायटल गाजताना पाहायला मिळतं. शेवटचा बॉल घेऊन दर्शन आल्या खूप चांगला फुटवर्क आणि मनगडाचा चांगला वापर करत असताना 1 रन तर मिळेल. या एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर आणि विजयासाठी आता 26 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण 12-26चं समीकरण आहे. चला, गुडगाव टीमचे कॅप्टन आणि संतोष भवन टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. संतोष भुवन वर्सेस गुडगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय.
चला वेळ दौडू नका, लगेच गोलंदाजीची मार्कवर आणायचं आहे, कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. सध्या 12 बॉल आणि 26 रन साई वज्राई वज्रेश्वरी या टीमला विजयासाठी. शिवमला आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग, अंडरस्टँडिंग बॅटिंग सध्या तरी होत असताना पाहायला मिळते, परंतु जितू सारखा एक महत्वपूर्ण गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक नंतर मिळेल मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल अशोक जाधव, तत्पूर्वी सिंगल मिळेल. आता 11 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. इथून सामना अजून सुद्धा टर्न होऊ शकतो, परंतु त्यासाठी आपल्या स्वतःवर असलेला सेल्फ कॉन्फिडन्स, त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, तर फलंदाजांची धावांची भूक काही मिटणार नाहीये. यावेळेला हॅमर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज आणि टेकन. मयुरेश कोणतीही चुकी करत नाहीये विकेट किपरच्या भूमिकेत. अखेरकार जितूला मिळते विकेट. आता 10 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चला, गुडगाव टीमचे कॅप्टन या संतोष भवन टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. हर्ष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 25 रन प्रति चेंडू मागे 250च्या स्ट्राईक रेटने घ्यावं लागेल. धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास, या गोष्टी तुमच्या अंगी असायला हवेत. जसं गोलंदाजाने आतापर्यंत दाखवून दिलंय की चांगली गोलंदाजी करण्याचा एक माझा दृष्टिकोन आहे. चांगला बॉल यावेळेला समोरून फिरवलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. ही ताकद बनली जितू या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना 3 बॉल फेकून झालेत आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता. सामना रफ अँड टफ. एक षटकार आला तर या सामन्याची क्वालिटी वाढेल. या वेळेला फोर्स केले या बॉलला, परंतु समोर खेळले जितू येत आहेत. चांगले प्रयत्न केले, परंतु इथून जर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढतोय. चला, गुडगाव टीमचे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या टॉस करण्यासाठी. वाह, काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना एक चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही बीट करताना त्यावेळेला मनाला मिळालेलं सॅटिस्फॅक्शन हे खूप काही सांगून जातं. सध्या तरी आपण पाहिलं तर जितूने जी गोलंदाजी केली ती अंडरस्टँडिंग बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर जागेवरून खेळण्याचा मनसुबा बाळगला. 6 बॉल आणि 28 हे सामन्याचं समीकरण. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 6 बॉल 24 रनची आवश्यकता, म्हणजेच 4 षटकार ठोकावे लागतील तर या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये टिकून राहता येईल. कारण ज्या अनुषंगाने जितू बोपीने जी बॉलिंग केली त्या अफलातून तिखट मारा पाहायला मिळाला. चला, गुडगाव टीम जर आली असेल तर लगेच आपण या टॉस करण्यासाठी. शेवटचा आणि अंतिम पुकार गुडगाव टीम. अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची आहे. हे षटक कंप्लीट होण्याच्या अगोदर जर तुम्ही आले नाही तर पॅनलाइजला तुम्हाला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची आहे.
थोड्याच वेळात या षटकानंतर आपण एस के भाई यांचं केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन. गोलंदाज सज्ज होईल मयुरेश पाटील. अंडरम पासूनचा या खेळाडूचा प्रवास अतिशय वाखाणण्याजोगे आपण पाहतायत, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फुलटॉस बॉल होता, समोर खेळलेत, फोर्स केले या बॉलला, फिल्डर येत आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत, परंतु सध्या पंच सांगतायत की नो बॉल आहे. खूपच कमरेच्या वरती आणि ते मयुरेशला सुद्धा ठाऊक होतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते 6 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण आहे. नो बॉलला रिव्ह्यू नाहीये कारण एकच कॅमेरा असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी पडताळणं कठीण आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. सहा बॉल 22. अजून सुद्धा जिद्द चिकाटी हरलेली नाहीये. चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. आता विजयासाठी बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि 5 बॉल मध्ये रन्स हवे 23. 5 बॉल आणि 21, 5 बॉल 21 रन हे सामन्याचं समीकरण. उलटाच बॉल होता, व्यवस्थित फोर्स करता आलेला नाहीये. पंच मात्र पुन्हा एकदा वळत आहेत आणि यस वाईट नो बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 1+1 अशा 2 रन्स मिळतील. सर्व काही विस्कळीत झाले आता नित्यसाई गणेशपुरीच्या बाबतीमध्ये. प्रतिस्पर्धी संघाला धावा आणि धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. मात्र इथून आपण पाहिलं तर नो बॉलचे 2 इशारे आले. कधी कधी होतं ज्या वेळेला तुम्ही बॉल खूप वेगवान टाकण्याचा प्रयत्न करतात, ग्रिप मात्र तुम्ही घट्ट धरता आणि अशा वेळेला बॉल जास्तीत जास्त कमरेच्या वरती सुटण्याचे चान्सेस निर्माण होतात आणि तेच झालं. श्रद्धांजली चषक चांदीप 2026 ही शानदार आयोजन. अगदी सुंदर टॉस बॉक्स आपण पाहताय. टॉस का बॉस हे टॉस बॉक्स आपण पाहू शकाल. त्यानंतर वेगवेगळ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत या 55,555 माध्यमातून. तेवढंच पोषकदायक असं वातावरण, तेवढंच चांगलं मैदान, तेवढीच चांगली विश नेटवर्कची क्लॅरिटी, तेवढेच चांगले उत्कृष्ट पंच, तेवढीच मात्र यावेळेला आपण पाहतायत गुणलेखक. म्हणजे ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस जरी लेट सुरुवात झाली परंतु संघ या वेळेला उपस्थित झाले. गुडगाव टीम जर आली असेल तर या लगेच प्लीज. सागर आय थिंक सो या ठिकाणी उपस्थित झाले. सागर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. पाच बॉल आणि 19 रन. मयुरेश पाटीलच्या जागी आता नवीन गोलंदाजाला आणलं गेलंय ध्रुवेश. या वेळेला पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, पंचांनी मात्र अपील फिटावून लावली आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फ्रीडचा सिग्नल असल्यामुळे पंच मात्र त्या ठिकाणी शार्प आहेत. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय, परंतु इथे रनआउटची विकेट तर मिळेल, नो डाऊट अबाउट इट. तुम्हाला फ्रीडच्या बॉलवर फ्री लायसन्स असतं, कॉट बॅहिंड म्हणा किंवा कॉट आउटच्या स्वरूपात ते झेल टिपले जातात. चला घोडगाव टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. ऑलरेडी संतोष भवन टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि एस के भाई यांचे शुभ हस्ते आज बर्थडे मॅन आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. दुसऱ्या धावेसाठी मात्र निघाले होते परंतु पोचलेच नाही आणि त्याचाच फटका कदाचित आता मिळू शकेल, कारण येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या. 18 रनची आवश्यकता आहे.
सागर पाटील यावेळेला उपस्थित होत आहेत. गोडगाव टीमचे एक लेफ्ट हँड हार्ड हिटर हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर एस के भाई जे बर्थडे मॅन आहेत आजच्या दिवसामध्ये 5 मार्चचा दिवस आणि त्यांनाच हा मान सन्मान आपण या ठिकाणी देत आहोत. एस के भाई यांचे शुभ असते. टॉस कॉइन स्पिन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून जर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा लेग स्क्वेअरच्या पंचांकडे जरूर आलाय. 1+1 अशा 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 धावा. सागर पाटील अर्थातच जय हनुमान गोडगाव टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवतील. क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. चार बॉलचा अजून सुद्धा खेळ शेष आणि 16 रनची आवश्यकता. एक मोठा फटका या सामन्याचं चित्र पलटेल. त्या राजू गुप्ता यांना सुद्धा आपण पाहतायत एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख भरपूर वर्ष अंडरआर्मचं क्रिकेट सातत्याने खेळत राहिलो आणि त्यानंतर ओरम मध्ये प्रवेश केल्यानंतर आता चांगलं क्रिकेट या खेळाडूंना पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये भरत सुरगेला आपण पाहतायत. मयुरेश पाटीलला आपण पाहू शकाल. राजू गुप्ताला आपण पाहतायत. त्याच नंतर अशोक जाधवला आपण पाहतायत. ही जी मंडळी आहे ती नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटला योगदान देणारी हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळा इनसाइड आउटचा फटका. चांगला टायमिंग आहे. 1 बाउन्स. या वेळा चेंडू निघून जाईल. फिल्डरला बीट करत चौकारासाठी अजून सुद्धा सामन्यामध्ये जान टाकले गेले. हार मानायला तयार नाहीयेत फलंदाज. चांगली थिंकिंग वापरली. ओव्हर पिच बॉल होता. स्वतः पोझिशन मध्ये आला आणि खूप चांगल्या बॉलला एक्झिक्यूट केलं आणि इथून एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध चौकार आला. आता समीकरण आहे 3 बॉल 12 रनची आवश्यकता. चला घाई करा जरा. भरपूर सामने खेळवायचे आहेत. तीन बॉल आणि 12 रन अटीतडीची लढत ही पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळात कोण जिंकेल कोण हरेल याचा नेम नाहीये, परंतु चांगलं क्रिकेट खेळणे हे आपल्या रक्तात असायला हवं. कधी कधी हरणाऱ्यांची स्तुती जिंकणाऱ्यांची स्तुती करण्यापेक्षा हरणाऱ्यांची स्तुती फार मोठ्या प्रमाणात होते. पुन्हा एकदा ऑफ साइडला कव्हर ड्राईव्हचा फटका. आता चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 11 रन. हे सामन्याचं समीकरण 2 बॉल आणि 11 रन. दोन बॉल 11 रन. हळूहळू विजयाच्या दिशेने प्रयाण करत असताना पाहायला मिळत आहेत. नित्यसाई गणेशपुरी तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय वज्राई वज्रेश्वरी. 2 बॉल 11. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताचा फलंदाज सध्या मनामध्ये हेच माइंड सेट केलं असेल की या 2 बॉलवर 2 षटकार यावेत आणि या सामन्यामध्ये फिनिश करावं. परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ऑन साइडला थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 रन. 43 या धावसंख्येवर 1 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण आहे. या बॉल नंतर लगेच आपण केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. एस के भाई यांचं आज बर्थडे मॅन आणि अमूल्य वेळ आपल्या दैनंदिन जीवनातून देत असताना, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो, तो अमूल्य वेळ मात्र या स्पर्धेला देत असताना 4 चांद लागले जात आहेत या व्यासपीठावर. चांगला फटका परंतु उशीर झालाय आणि इथून सरळ बॉल निघून येतोय.